रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी क्रमांक 239 ते 247. पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचार सुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना आनिका सारिका बहुवसू, जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उददी निरंतर, तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आनिक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी, एरते दुर्मती जे बहुदा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये, मनोनी तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वता दृष्ट नाही, वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरुनिया, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर, येत हे वाचोनी काही आनिक सर्वता सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. अर्थ: हे अर्जुना, विचारी लोक विविध प्रकारच्या प्रयत्नांनी ही सद्बुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करतात, कारण या चराचरात ही सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे अनेक वस्तू मिळतात परंतु परीस मात्र मिळत नाही, तसेच भाग्याने अमृताचा एक बिंदू जसा मिळतो त्याप्रमाणे परमेश्वराशी एकरूपता प्राप्त करून देणारी सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगा जशी शेवटी सागरालाच मिळते, त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून दुसरे आश्रय स्थान नाही, अर्जुना, अशी या जगामध्ये ती एकच सद्बुद्धी आहे हे जाण. इतर त्या दुर्बुद्धी आहेत, त्या ठिकाणी अनेक विकार निर्माण होतात. अविचारी लोक या दुर्बुद्धीमध्ये निरंतर रमून गेलेले असतात. म्हणून हे पार्था, त्यांना स्वर्ग संसार व नरक प्राप्त होतात, पण आत्मानंदाचा अनुभव काही प्राप्त होत नाही. ते वेदातील वचनांचा आधार घेऊन बोलतात, केवळ कर्मभागाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, परंतु कर्मफळाची आसक्ती त्यांच्या हृदयात असते. ते म्हणतात, इहलोकात वारंवार जन्माला यावे, यज्ञादी कर्मांचे आचरण करावे आणि मनोहर स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा. इहलोकी उपभोगाच्या सुखासारखे दुसरे सुख नाही, असे दुर्बुद्धी असलेले हे लोक बोलतात. अर्जुना, हे तू जाण. रामकृष्ण हरी.